एकच आहे की हे सरकार जनमतातून आलेलं दिसत नाही, नाहीतर तो जल्लोष महाराष्ट्रात दिसला असता. महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आत्ता दिसते ते वातावरण सगळे बघतायत. एक नवीन सरकार आल्यानंतर जल्लोष वाचायला पाहिजे, इथे शोकगळा असल्यासारखं वातावरण आहे. त्यामुळे कुठलं सरकार या संदर्भात आम्ही आता चर्चा करतो आहोत. आम्ही अनेक जण त्या मार्कडवाडीला पण जायचा आमचा निर्णय होतो आहे. चर्चा सगळी झाली. राहुल गांधी स्वतः मार्कडवाडीमध्ये एक आप हिंदी मिळालेली आहे, त्यांची प्रॉपर्टी देखील आहे. काय वाटतं? अरे एक पूछो, पहले मराठी में बात करो. जी 1000 कोटींची प्रॉपर्टी होती ती रिलीज करण्यात आलेली आहे आणि त्यांना पूर्णतः त्यांना क्लीन चिट देखील देणार आहे. काय वाटतं? असं आहे, आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो. घराच्या बाहेर दूर राहिला तो अस्वच्छ होतो, त्याचे कपडे वगैरे धुळाने घाणेने माखलेले दिसतात. पण घरात गेल्यानंतर ते, कारण स्वच्छतेचं घर आहे, तिथे सर्व व्यवस्था त्या घरामध्ये आहे. आरोप करायची व्यवस्था आहे आणि आरोपातून मुक्त करायची पण व्यवस्था आहे. त्यामुळे यात काही फार नवल वाटण्यासारखं काही नाही, हे होणारच आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हटलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की राज ठाकरेंना आपण महापालिकेसंदर्भात देखील त्यांचा विचार करू, आम्ही सोबत. आनंद आहे. महानगरपालिका जिंकायची आहे आणि राज ठाकरे शिवाय शक्य नाही, कदाचित असा समज त्यांचा असू शकतो. निवडणूक पण राज ठाकरेंच्या जोरावर जिंकली भाजपने असं तुम्हाला वाटतंय का? ही जी निवडणूक खूप अनेक गोष्टी आहेत, त्यामध्ये अनेक कारणं आहेत, त्यातला हे कारण असू शकतं. सर, अभी हिंदी में जवाब दे दीजिए सर. हिंदी में जवाब बाकी रह गया है. अजीत पवार की 1000 की जो बेनामी प्रॉपर्टी है उसे क्लियर ऑफ कर दिया गया, एक तरीके से क्लीन चिट दी गई. नहीं, ऐसा है कि भाजपा का मकान ही ऐसा बना है जहाँ पे उनके घर में घुसता है, एंट्री मिलती है तो वो क्लीन होके बाहर आता है. ये कोई बड़ी बात नहीं है. और जो दूर रहता है वो उनके इसमें वो पूरा बुरी तरह गंदा दिखता है, उनके ऊपर कुछ दाग होते हैं, पर इनके आज घर में आने के बाद में सब दाग निकल जाते हैं. ये पूरा दाग धोने का एकमेव मकान कौन सा है तो वो बीजेपी है. ये अभी हिंदुस्तान में प्रूव हो चुका है. थैंक यू.